फार्मा गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी किंवा मग परीक्षार्थ्यांनी मला या ठिकाणी प्रश्न विचारले आहेत की व्हॉट्सअपवरती किंवा कॉल करून. मित्रांनो, तर या ठिकाणी त्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आपल्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्याचबरोबर जे काय महत्त्वाचे जे काय प्रश्न आहेत, त्याचबरोबर जे काय आरोग्य विभाग भरती संदर्भात जे काय महत्त्वाची कोणती डॉक्युमेंट लागणार आहेत आणि ती डॉक्युमेंट नसतील तर काय होईल, किंवा मग या भरती प्रक्रियेमधील आता जे काय फर्स्ट आन्सर की आलेली किंवा रिस्पॉन्स शीट आलेली आहे त्यानुसार जे काही विद्यार्थ्यांना त्यांचे प्राथमिक स्वरूपाचे मार्क कळालेले आहेत आणि नंतरची पुढची प्रोसेस काय असेल, त्याचबरोबर जे काही इतर काय प्रश्न असतील त्या प्रश्नांची किंवा मग अपेक्षित कट ऑफ काय असेल, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु या व्हिडिओचा मेन उद्देश आहे की महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणते असतील हे आहे. त्यामुळं हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील त्या माहीत होणार आहेत. त्याचबरोबर जे काय विद्यार्थ्याचा एनसीएल्स बाबतीत प्रश्न होता, EWS सर्टिफिकेट बाबतीत प्रश्न होता, तो पण आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळं या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. त्याचबरोबर या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला एक वेळेस सबस्क्राईब करून सपोर्ट करा. मित्रांनो, अशीच माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळं या चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ पाहत राहा. रेग्युलर व्हिडिओ पाहत राहिल्यामुळे तुम्ही अपडेट राहताल आणि अपडेट राहिल्यामुळे तुम्हाला नक्कीच या ठिकाणी फायदा होईल. जे विद्यार्थी DMER भरती संदर्भात किंवा मग जे काय आरोग्य जे काय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई यांच्या भरती संदर्भात आपल्या चॅनलवरची व्हिडिओ रेग्युलर पाहत राहिले, अपडेट त्यांना मिळत राहिली आणि त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी अपडेटमुळं ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा मग त्यांना जॉईनिंगपर्यंत सगळ्या गोष्टी कळत राहिल्या आणि आज ते सेवेमध्ये आहेत. त्यांचे जे काय कॉल मेसेज येतात मला, ते प्रेरणा देऊन जातात. थोडं मला पण थोडं बरं वाटतं की आपण इतरांसाठी काही चांगले केलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, काल आपण एक व्हिडिओ टाकला होता जे काय अपेक्षित कट ऑफ संदर्भात. त्यावरती बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवरती आपल्या चर्चा झाली किंवा मग मला कॉल करून विचारले की सर, हा कट ऑफ असाच राहील किंवा याच्यामध्ये काही चेंजेस होईल का. तर मित्रांनो, तो जो काय चर्चा होती का, ती जी माहिती दिली होती ती मी जे काय आपण जे काय गुगल फॉर्म संदर्भात आपण जे काय रिस्पॉन्स घेऊन तुमचे सर्वे केला होता, त्या आधारे मी हे गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामध्ये आपल्याला जे काय मॅक्झिमम लोकांनी, जवळपास आता त्याचा आकडा सांगत नाही, त्याची मी माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल देणार आहे त्या एक्सपेक्टेड कट ऑफ संदर्भात. तर त्या माहितीच्या आधारे आपण एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार हे सांगितलेलं आहे. त्यामध्ये 5 मार्क कमी किंवा जास्त होऊ शकतात. ओपनचा कट ऑफच्या संदर्भात सांगितलं होतं. ओपनचा कट ऑफ आणि EWSचा कट ऑफ सारखाच राहील. त्यानंतर OBCचा लागेल किंवा मग इतर कॅटेगरीचं लागेल मित्रांनो. तर त्यामुळं ओपनचा कट ऑफ ठरल्याच्या नंतरच OBC किंवा इतरचं ठरेल. त्यामुळे जे काय मॅक्झिमम मार्क असणारे विद्यार्थी जास्त या ठिकाणी आपल्याला सापडले, आपल्याला कट ऑफ ठरवता येतो. आता कट ऑफ जास्त लागण्याची कारणं काय आहेत या ठिकाणी, तर या ठिकाणी जागा कमी आहेत आणि कट ऑफ विभागानुसार लागणार आहे, सर्कलनुसार लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील तर त्याचा मी सांगतो की जागा कमी आहेत, सर्कलनुसार कट ऑफ लागेल. त्याचबरोबर आणखी काही विद्यार्थ्यांना जास्त मार्क असण्याची शक्यता आहे. मग जास्त मार्क असणारे विद्यार्थी पुढे जातील आणि कमी मार्क असणारे विद्यार्थी मागे येतील. त्यांचा कट ऑफमध्ये विचार केला जाणार नाहीये. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे काही विद्यार्थ्यांना पेपर सोपा गेलाय, नॉर्मलायझेशन होण्याची शक्यता राहिलेली आहे. नॉर्मलायझेशनमधून परत मार्क वाढतील. त्यामुळं कट ऑफची जी काय आकडेवारी दिलेली आहे त्याच्यामध्ये चेंज होऊ शकतो. हेच असेल असं नाही, त्यामध्ये आर्ग्युमेंट करण्याचा काही अर्थ नाही आहे. तुम्हाला जर त्याच्यावर हे आक्षेप असेल तर तुम्ही ते मानू नका. तुम्हाला कोणी हे करण्याचा फोर्स करत नाही. परंतु जी काय आकडेवारी आली त्यानुसार आपण हे गोष्टी प्रेडिक्ट केलेल्या होत्या. त्यावर मानणं किंवा त्याच्यावर विश्वास ठेवणं हा तुमचा प्रश्न आहे. तुम्ही ते त्याच्यानुसार घेऊ शकता. परंतु तसंच कट ऑफ येईल हे पण मी ठामपणे सांगत नाही. जी काय सर्वेनुसार आकडेवारी आलेली त्यानुसार आपण तो सांगितलेला आहे. चला, आजचा माझा महत्त्वाचा जे काय प्रश्न आहे, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट काय असतील त्यावर आपण या ठिकाणी बोलणार आहोत. तर जे काय इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत त्यामध्ये तुम्ही पाहू शकता, जे काय विभागानं जे काय त्यांच्या जाहिरातीमध्येच सांगितलेले की महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणते असतील. आता परत एकदा सांगतो मित्रांनो, जर ह्यापैकी डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस, तर त्या ठिकाणी तुम्ही नॉट एलिजिबल आहेत, मी बॉन्डवर लिहून देतोय. कारण की
जे काय DMER भरती संदर्भात ह्याच गोष्टी घडलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना काही डॉक्युमेंट अपलोड केले नाहीत किंवा त्यांची डेट एक्सपायर झालेली होती किंवा एक्सपायर झालेली किंवा वैध नसलेली डॉक्युमेंट त्यांनी अपलोड केली आणि नंतर त्यांना चांगले मार्क मिळवून सुद्धा मेरिटमध्ये येऊन सुद्धा बरेच विद्यार्थी या ठिकाणी डिस्क्वालिफाय झाले होते, नॉट एलिजिबल झाले होते. त्यामुळं ह्या भरती संदर्भात सुद्धा तोच प्रश्न येणार आहे. त्यामुळे जर तुमच्या सोबत तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्ही जर काही डॉक्युमेंट अपलोड केले नसतील किंवा त्यावेळी तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील, नंतर मिळाले असेल तर काय होईल या ठिकाणी मी सांगतोय. तर या ठिकाणी मित्रांनो, जर तुमचा जे काय तुम्ही मॅक्झिमम परीक्षा दिली आणि गुणवत्ता यादीमध्ये तुमचा नंबर आला असेल आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं असेल, तेव्हा तुमच्याकडं शैक्षणिक आणि व्यावसायिक तांत्रिक अर्हता प्रमाणपत्र गुणपत्रिका आवश्यक असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही मेरिट लिस्टमध्ये आलात आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमच्याकडं जी काय कमीत कमी जी काय शैक्षणिक पात्रता होती, ती मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन, तर ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर याचे तुमच्याकडं मार्क मेमो किंवा मग सनद प्रमाणपत्र सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. मग तो डिग्री सर्टिफिकेट असो किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट असो, तरच तुम्ही त्या ठिकाणी एलिजिबल आहेत. तुम्ही टॉप येऊन सुद्धा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बाहेर पडावं लागणार आहे. जर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट नसतील तर तुमच्याकडे मिनिमम क्वालिफिकेशनचे गुणपत्र किंवा सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता DMER भरती संदर्भात काय गोष्टी झाल्या होत्या, विद्यार्थी समजा मी डिप्लोमा फार्मसी किंवा फार्मसी ऑफिसरच्या या ठिकाणी उदाहरण देतोय. विद्यार्थी डिप्लोमा फार्मसीच्या सेकंड इयरला होता आणि त्यानं फॉर्म भरला, तो टॉप मध्ये आला किंवा मग पहिल्या 10 मध्ये आला किंवा 5 मध्ये आला आणि तो सेकंड इयरला होता, तो पास झालेला नव्हता, अपियरच होता फक्त. आणि मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्याच्याकडे मार्क मेमो नव्हता आणि मग तो त्या ठिकाणी काय झालं, त्या ठिकाणी बाहेर पडला. म्हणून या ठिकाणी जी काय मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशनचे मार्क मेमो किंवा सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचा अर्थ फॉर्म भरते वेळेस तुम्ही त्या ठिकाणी पास असणं गरजेचं आहे, तुमचं क्वालिफिकेशन पूर्ण झालेलं असणं गरजेचं आहे, या ठिकाणी याचा अर्थ होतो. त्यानंतर पदाच्या आवश्यकतेनुसार अनुभव प्रमाणपत्र किंवा शारीरिक क्षमता. आता असे काही पद आहेत की त्यानुसार तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट किंवा मग जे काही शारीरिक क्षमता किंवा मग त्याला आपण फिजिकल टेस्ट, ह्या पण गोष्टी तुम्हाला कंपल्सरी येतात. काही पदासाठी म्हणतो, सर्वच पदासाठी नाही आहेत. काही पदांना एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आवश्यक केलेलं जाहिरातीमध्ये. आता कोणत्या पदांना एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आवश्यक आहे किंवा मग कंपल्सरी आहे ते त्याच्यावर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. किंवा मग तुम्हाला माहित असेल ज्यांनी फॉर्म भरलाय त्या याच्यामध्ये. त्याचबरोबर जातीचा दाखला. आता जे विद्यार्थी कास्ट जे काय किंवा मग कॅटेगरीचा फायदा घेऊ शकतात किंवा ज्यांना रिझर्वेशन मधून फॉर्म भरलेला आहे त्यांना या ठिकाणी जातीचा दाखला आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. आता DMER भरतीमध्ये काय झालं होतं, काही विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला जोडला परंतु त्याचे जे काय डिटेल होते किंवा मग त्याचा जे काय नंबर होता, डेट होती, हे चुकीची टाकली. त्यामुळे सुद्धा त्यांना या ठिकाणी प्रॉब्लेम आला होता. त्यामुळे जातीचा दाखला असणं आवश्यकच आहे, परंतु तुम्ही त्याचे डिटेल सुद्धा व्यवस्थित भरलेले आवश्यक आहे ऑनलाईन फॉर्म भरताना. म्हणून जर तुम्ही जर फॉर्म भरल्या कॅटेगरी मधून आणि तुम्हाला चांगले मार्क आहेत आणि तुमच्याकडे जातीचा दाखला नसेल तर तुम्ही ओपन मध्ये कन्सिडर केले जातात, एवढं लक्षात घ्या. त्यानंतर वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला किंवा माध्यमिक शालेय परीक्षेचे प्रमाणपत्र. आता या ठिकाणी वयाचा दाखला खूप महत्वाचा आहे. आता काही विद्यार्थ्यांचं वय या ठिकाणी संपत आलेलं आहे किंवा त्यांचं वय मर्यादा संपत आलेली आहे. अशा विद्यार्थी या ठिकाणी जर क्वालिफाय झाला, मेरिटमध्ये आला आणि त्याचे जर वय भरत नसेल तर तो या ठिकाणी डिस्क्वालिफाय होईल. त्यासाठी त्यांनी वयाचा दाखल्यासाठी त्यांनी TC आणि 10वीचे जे काय सर्टिफिकेट आहे, सनद आहे, ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा मग जन्म दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके. बरेच प्रॉब्लेम आहेत. काही लोकांकडे सनद हरवलेली असते, 10वीचा मार्क मेमोचा असतो, TC जोडलेली नसते. म्हणून तुम्ही त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तिन्हीपैकी एक तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. ओके, ते तुम्ही चेक करणारच. ते उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, त्याला आपण नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं गरजेचं. आता नॉन क्रिमिलियरच्या बाबतीत जे काय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई म्हणजेच DMER
या भरतीमध्ये बरेच विद्यार्थी नॉट इलिजिबल झाले होते, नॉन इलिजिबल झाले होते, अपात्र ठरले होते. त्यांना चांगले मार्क असून ते मेरिटमध्ये पहिल्या 100 मध्ये 10 मध्ये असूनही ते त्यांना नियुक्ती मिळत होती. फक्त आणि फक्त जे काय NCL आहे त्याच्यामुळे त्यांचं काय झालेलं आहे, खूप नुकसान झालेलं आहे, ते अपात्र झालेले आहेत. तर या ठिकाणी तुमच्याकडे NCL तुम्ही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. फॉर्म भरते वेळेस तुमच्याकडे जर NCL त्यावेळेस नसेल आणि मग तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात. आता NCLच्या बाबतीत शासनाने 2-3 GR काढलेले आहेत. आता त्या GRच्या नुसार सुद्धा गोंधळ झाला होता DMER भरती संदर्भात. मग आपल्या या आरोग्य भरती संदर्भात विभागानं स्पष्टपणे जे काय फेब्रुवारी 2023चा GR आहे त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. याच्या अगोदर सुद्धा मी त्या GR संदर्भात माहिती दिली होती, ती पण तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. नसेल तर आपण परत त्याच्यावर माहिती देऊयात. तर या NCL मुळे सुद्धा बरेच विद्यार्थी या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतात. त्यांच्याकडे जर व्हॅलिड किंवा मग मुदत असलेलं NCL असणं गरजेचं आहे. मुदत संपलेलं NCL जर तुम्ही लावला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, नंतर आहे महाराष्ट्राचे डोमेसाईल रहिवासी प्रमाणपत्र. जे काय तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी किंवा मग तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जर तुम्ही फॉर्म भरलाय महाराष्ट्रात, जर तुम्हाला कोणत्याही भरती प्रक्रियेमध्ये सामील व्हायचं असेल तर तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही ओपन मध्ये तुम्ही जाऊ शकता. रिझर्वेशनचा तुम्हाला फायदा मिळणार नाही. जर तुम्ही लेडीज किंवा फिमेल मधून महिला आरक्षणासाठी फॉर्म भरला असेल तो सुद्धा मिळणार नाही. तुम्ही डायरेक्ट कुठे जाणार, ओपन मध्ये. मग असे बरेच काही विद्यार्थी असतात त्यांच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट नसते, तर त्यामुळे तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर संगणक हाताळणी प्रमाणपत्र, जसं MSIT किंवा मग जे काय कॅम्प्युटरचे जे काही इतर कोर्स आहेत त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. परंतु मित्रांनो या ठिकाणी त्यांनी काय दिलेले, सूट दिलेली आहे. तुम्ही नंतर जवळपास त्याच्याविषयी माहिती सांगेल, बट सूट दिलेली लगेच तुम्हाला लागणार नाही. तुम्ही नंतर सुद्धा सादर करू शकता संगणक हाताळणी प्रमाणपत्र. त्यानंतर जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणी केली असल्याचे प्रमाणपत्र. आता हे काय एवढं महत्वाचं नाही, काही विद्यार्थ्याकडे नसतात, काही विद्यार्थ्याकडे असतात. परंतु हा पॉईंट किंवा हा सर्टिफिकेट नसेल तरी चालेल, तुम्हाला काही एवढा काही प्रॉब्लेम येणार नाही. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, अतिउच्च क्रीडा प्रवीण्य किंवा मग जे काय तुम्ही अपंग असताल किंवा तुम्ही पॅरलल किंवा समांतर आरक्षणामधून जर फायदा घेत असाल तर त्या समांतर किंवा पॅरलल रिझर्वेशनचे तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जसं धरणग्रस्त असाल, भूकंपग्रस्त असाल, तुम्ही भूकंपग्रस्त असाल किंवा मग अंशकालीन असाल आणि तुम्ही फॉर्म भरताना त्याला अप्लाय केला असेल अंशकालीनला किंवा भूकंपग्रस्ताला, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जर तुमच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट नसतील तर या ठिकाणी काय झालेलं आहे, तुम्हाला प्रॉब्लेम आलेला आहे. आता भूकंपग्रस्त असतील किंवा धरणग्रस्त असतील यांच्या बाबतीत काय झालेलं आहे की त्यांचं जे काय सर्टिफिकेट आहे त्यांच्या नावावर नाही, ते कुटुंबाच्या इतर व्यक्तीच्या नावावर आहे. तेव्हा अशा व्यक्तींना या ठिकाणी प्रॉब्लेम आलेला आहे. जे काय DMERच्या भरतीमध्ये त्यांना या ठिकाणी अपात्र काही विद्यार्थ्यांना घोषित केलेले किंवा त्यांची नियुक्ती रोखून धरलेली आहे. तर हे आपण पॉईंट महत्वाचे. तुमच्याकडे जे काय पॅरलल रिझर्वेशनची किंवा समांतर आरक्षणासंदर्भात तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. स्पोर्ट पर्सन असतील किंवा खेळाडू असेल त्यांनी जे काय योग्य अधिकारी असतील किंवा मग अथॉरिटी असेल त्यांच्याकडूनच सर्टिफिकेट मिळवलेलं असणं गरजेचं आहे. तर नसेल तर तुमच्याकडे काय आहे ते पण तुम्ही अपात्र होण्याची शक्यता जास्त आहे. त्यानंतर दिव्यांग उमेदवाराबाबतीत जिल्हा शल्य चिकित्सक वैद्यकीय मंडळाचे किमान 40% कायम स्वरूपी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. जे काय हँडिकॅप आहेत किंवा मग अपंग दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्याकडे जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय मंडळाचे 40% पेक्षा कमी नसावं, 40% पेक्षा जास्त काय असणं पाहिजे, अपंगत्वाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं. या ठिकाणी 40%ची अट टाकलेली आहे, हे पण लक्षात घ्या. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी अनाथ असल्याचे जे काय किंवा अनाथ पॅरलल किंवा समांतर रिझर्वेशन मधून फॉर्म भरलेला आहे त्यांनी त्यांच्याकडे ते अनाथाचे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शासकीय किंवा निमशासकीय कर्मचाऱ्यांनी, आता काही विद्यार्थी शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयात जॉईन असतात किंवा जॉब करत असतात, त्यांनी त्यांच्याकडे ना हरकत प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. ना हरकत प्रमाणपत्र, त्याला NOC आपण म्हणूयात, जे कुठंतरी
शासकीय निमशासकीय कार्यालयात ऑलरेडी जॉब करतायत आणि त्यांनी फॉर्म भरलाय, त्यांच्याकडे एनओसी किंवा ना हरकत प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. ते नसेल तर तुम्ही आताच काढून ठेवा मित्रांनो. त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे जे काही पाल्य असतील किंवा मग त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती असेल त्याबाबतचे त्यांच्याकडून काय असणं गरजेचं आहे, जे काय सक्षम अधिकारी असेल प्राधिकारी असेल त्यांच्याकडून त्यांनी मिळवलेलं जे काय प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. जे काय आत्महत्याग्रस्त शेतकरी यांचे पाल्य यांना तो सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही ते मिळवून घ्या. त्याचबरोबर EWS जे काय सर्टिफिकेट आहे त्याबाबत सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. फॉर्म भरते वेळेस तुमच्याकडे व्हॅलिड EWS सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जर तुम्ही जुनं EWS सर्टिफिकेट म्हणजेच एक्सपायर झालेले EWS सर्टिफिकेट जर तुम्ही इथे अपलोड केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. त्यानंतर इतर आवश्यक जे काही कागदपत्र आहे ते आपण तुम्हाला सांगतील ते, परंतु हे महत्त्वाचे कागदपत्र डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे काय EWS किंवा जे काय नॉन क्रिमिलियर NCL बाबत खूप महत्त्वाचा गोंधळ आरोग्य विभागाचे जे काय DMERच्या भरतीमध्ये झाला होता. त्यामध्ये शासनाचे 2 GR होते, एक मार्चचा होता आणि एक फेब्रुवारीचा होता. तर या जाहिरातीमध्ये आरोग्य विभागाच्या जे काय जाहिरातीमध्ये त्याने स्पष्ट उल्लेख केलेला जे काय GR आहे, GRचा जो दिनांक आहे 17 फेब्रुवारी 2023 नुसार तुमच्याकडं NCL असणं गरजेचं आहे. तर त्या NCL मध्ये काय सांगितलेलं आहे, तर त्या वित्तीय वर्षातील NCL असणं गरजेचं आहे. म्हणजे वित्तीय वर्ष म्हणजे काय, वित्तीय वर्ष कुठून सुरू होतंय, 1 एप्रिल ते 31 मार्च म्हणजे त्या वर्षाच्या त्यामधील तुमच्याकडे NCL असणं गरजेचं आहे. जर ते NCL नसेल तुमच्याकडं वित्तीय वर्षातील तर तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय होऊनही या ठिकाणी अपात्र होताल असं ह्या GR सांगतो मित्रांनो. 17 फेब्रुवारी 2023च्या GR नुसार तुमच्याकडे NCL असणं गरजेचं आहे. आता ह्या 17 फेब्रुवारी 2023च्या GR विषयी मी याच्या अगोदरच आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर हा GR माहिती मिळवायचा असेल किंवा पाहिजे असेल, तुम्ही मला माझा जे काय व्हॉट्सअप नंबर आहे 9673 या मोबाईल नंबरवरती मला 9673896237 या माझ्या मोबाईल नंबरवरती तुम्ही मला कॉल करा, मेसेज करा, मी तुम्हाला GR पाठवून देईल. किंवा आपल्या चॅनलवरती या GR संबंधित व्हिडिओ बनवले तो पण पाहून घ्या. परत माहितीसाठी आपण परत याच्यावर व्हिडिओ बनवूयात. त्याचबरोबर तुम्हाला काही अडचण असेल आरोग्य विभागाच्या भरती संदर्भात तर तुम्ही मला जे काय माझा जो काय मोबाईल नंबर आहे 9673896237 या मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअप करा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे मित्रांनो जे काय तुम्ही अपडेट राहा. आता तुम्ही परीक्षा दिली, काही विद्यार्थी परीक्षा देतात, चांगले मार्क मिळतात, परंतु ते अपडेट राहत नाहीत. मग काय झालंय किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, कोणती प्रक्रिया पुढची प्रक्रिया असेल, तर ह्या गोष्टी त्यांना कळत नाहीत आणि मग ते पाठीमागे राहतात आणि नंतर त्यांची संधी जाते. नंतर त्यांना कळते की अरे आपण अपडेट राहिलं, वेबसाईटला पाहिलं नाही किंवा जे काय नोटिफिकेशन आले किंवा मग त्याच्या बातम्या आल्या आपण माहीत नाही आपल्याला आणि मग ते त्यांना माहीत नसतात. योग्य वेळी किंवा योग्य तारखेला त्या गोष्टी करायच्या असतात आणि मग ते त्यांच्याकडून होत नाही. चांगले मार्क मिळून बी असे विद्यार्थी काय होतात, पाठीमागे राहतात आणि त्याच्या पाठीमागच्याला संधी मिळते. त्यामुळं तुम्ही अपडेट राहा. तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म लिंक दिलेली, त्यामध्ये तुम्ही जे काय तुमचे जे काय तुम्हाला मिळालेले मार्क आहेत ते त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्याचबरोबर व्हॉट्सअपची लिंक पण दिलेली, व्हॉट्सअप ग्रुपची, त्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा सामील होऊ शकता. त्यामध्ये आरोग्य भरती संदर्भात सर्व माहिती चर्चा या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळं या दोन्ही गोष्टी करा मित्रांनो. त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा. या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.